टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठिकाणी अंबाजरीचा जो पूल आहे बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। हा पूल बंद केल्यामुळे तुम्हाला कशा पद्धतीमध्ये त्रास होतोय? आमच्या इथं आदिवासी शासकीय वसतिगृह आहे, त्या पोरांना बराचसा त्रास होतोय। आता एवढा 5-6 किलोमीटर येऊन त्यांना त्रास होतोय ITI साठी जाण्यासाठी। 80-90 पोर आहेत सदरहून। तुम्ही आता ग्रामस्थ आहात, ग्रामस्थ आता तुमचं गाव जे आहे ते कसं गाठणार आहात? त्या पद्धतीमध्ये तुम्ही गावात जाण्यासाठी प्रशासनाशी काही बोललेला आहात का या पूर्ण परिस्थितीवर? याच्यावर काही बोलणं अजून झालेलं नाही। तुम्ही तुमचं गाव कसं गाठणार आता हा ब्रिज बंद झाल्यामुळे? आम्हाला 5 किलोमीटर चालत जावं लागेल। 5 किलोमीटर चालत जावं लागेल। बरोबर, आपण पाहतोय की ग्रामस्थ आहेत ते या ठिकाणी काहीशे प्रशासनावर नाराज झाले, कारण का जरी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जो हा ब्रिज आहे तो बंद जरी केला असला तरी देखील या ग्रामस्थांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागतो। जवळपास 4 ते 5 किलोमीटर वळसा घालून त्यांना त्यांचं जे घर आहे ते गाठावं लागणार आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की प्रशासनाने हा ब्रिज जो आहे तो अवजड वाहनांसाठी बंद करावा आणि प्रवासी जे पदचारी आहेत त्यांच्यासाठी चालू ठेवावा, अशी मागणी जी आहे ती या ठिकाणच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी केली जात आहे। जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैश्वम, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।